या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये जे 13% आरक्षणाला पात्र आहेत, ह्या 59 जाती आहेत आणि या 59 जातीसाठी असलेलं हे आरक्षण 1960 सालापासून अद्यापपर्यंत या 59 जातीपर्यंत 57 जातीपर्यंत पोहोचलेलं नाही. 1-2 जातीमध्येच हे आरक्षण डंप झालेलं आहे आणि म्हणून हे आरक्षण 57 जातीपर्यंत उर्वरित उपेक्षित पोहोचावं याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024ला जो निकाल दिला की या आरक्षणाची वर्गवारी करून त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे आणि तो करावा. त्या पद्धतीनं आज नवीन निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याने या ठिकाणी 14 एप्रिलला या आरक्षणाची वर्गवारी करून विधानसभेमध्ये त्याचा ठराव मंजूर केला. तसाच ठराव या ठिकाणी मंजूर करून या आरक्षणाची अंमलबजावणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे करावी ही मागणी घेऊन करत असताना या ठिकाणी आमचं साधं म्हणणं आहे, सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू नाही, परंतु या ठिकाणी राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव पास करून आता तातडी या विषयाची तातडी असल्याने आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी गरज असल्याने विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसल्यामुळं शासन हे अध्यादेश काढून राज्यपालाच्या सहीनं हे आरक्षण या ठिकाणी मान्य करीत आहे आणि बदर आयोग जो नेमलेला आहे त्या बदर आयोगाचा अहवाल आल्यानंतर मग त्याची अंमलबजावणी हे शासन करीत आहे. या साध्या पद्धतीचं ही मागणी घेऊन उद्याच्या 20 तारखेला मुंबई आझाद मैदान येथे हा सकल मातंग समाजाचा मोर्चा धडकणार आहे. हा मोर्चा जरी मातंग समाज करत असला, हे महत्त्वाचं आहे, करत असला तरीसुद्धा उपेक्षित 57 जातीचं नेतृत्व या मोर्चाच्या माध्यमातून मातंग समाज करत आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि म्हणून हा मोर्चा अत्यंत महत्त्वाचा आहे. 57 जातीला न्याय मिळवून देणार आहे तो मोर्चा या ठिकाणी आपण महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत घराघरापर्यंत पोहोचवावा ही नम्र विनंती या निमित्तानं करतो. जिल्ह्यातून किती मातंग समाज या ठिकाणी आमचं उद्देश 50,000चा आहे काय, परंतु 25,000पेक्षा अधिक लोक येतील कारण साधनं या सगळ्या गोष्टी असल्यामुळं थोडं इकडे तिकडे